नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केट गेले 2 दिवस 24,300च्या आसपास कन्सोलिडेट होताना बघायला मिळालं. एक रिकव्हरी लॅरीमध्ये पॉज निफ्टीनं 24,300च्या आसपास आणि एक रेजिस्टन्स झोनसुद्धा होता 24,300. तो आज झोन मार्केटनं ओपनिंगपासूनच क्रॉस केला. ऑलमोस्ट निफ्टीची सुरुवात 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये झाली. निफ्टी जो आहे तो 24,500च्या अराउंड ट्रेड करत राहिला. जसं निफ्टी 24,500च्या वर सस्टेन राहिला, एक मजबूतीनं बाईंग प्रेशर मार्केटला आलं आणि निफ्टी 25,600च्या आसपास जाऊन बंद दिला. निफ्टी जवळपास 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिला आहे. सेन्सेक्स जवळपास 750 पॉईंट, बँक निफ्टी 800 पॉईंट. आजची रॅली बऱ्यापैकी बँक निफ्टीनं लीड केली. बँकिंग सेक्टरात चांगलं पॉझिटिव्हमध्ये राहिलं आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू करते. आणि मला वाटतं आहे ज्या पद्धतीनं आज निफ्टीनं 24,500 ब्रेक करून क्लोजिंग दिलं आहे, निफ्टीला उद्या किंवा परवाच्या सेशनमध्ये निश्चित मला वाटते 24,800 ते 25,000पर्यंतची लेवल आपल्याला या आठवड्यामध्ये निश्चित बघायला मिळेल. 25,000 आता 24,600 नंतरनं निफ्टीसाठी पुढचा टप्पा 24,800 850 आहे. 24,800च्या वरती 25,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. आणि मला वाटतं ह्या वीकमध्ये जर इराण आणि US ची जी सेकंड राऊंड ऑफ चर्चा आज सुरू होणार आहे, आज किंवा उद्या, ती जर सफल राहिली तर मला वाटते निफ्टी निश्चित 25,000पर्यंत जाईल आणि एव्हाना 25,000च्या अभावही जाईल. कारण बऱ्यापैकी ग्लोबल मार्केट्स डाव जोन्स असेल, S&P 500 असेल, नवीन लाईफटाईम हायला टच केलं आहे. नॅसडॅक आणि S&P 500नं. जपानचे मार्केट नवीन लाईफटाईमला हाय आहेत, जे जिथून इराण युद्ध सुरू झालं त्याच्याही वरती गेलेले आहेत. US मार्केट, जपानचे मार्केट, युरोपचे मार्केट समहाऊ 90% रिकव्हरी केलेले आहेत. आपलं मार्केट बऱ्यापैकी थोडंसं खाली आहे आणि त्यामुळे मला वाटते आपलं मार्केटसुद्धा निश्चित हा जो बॅकलॉग आहे ते भरून काढलेला. निफ्टी 25 आणि एव्हानाही 25,000च्या वरती 26,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न निफ्टी जो आहे तो येणाऱ्या काही सेशन्समध्ये करेल. पण टेक्निकली उद्यासाठी बोलायचं झालं तर निफ्टी 24,600च्या वरती 24,800 पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 25,000पर्यंत निफ्टी निश्चित जाईल आणि पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. तेव्हा मला वाटतं 24,800 ते 25,000 अवेटेड आहेत आणि उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये आपल्याला निश्चित 24,800 ते 25,000ची लेवल बघायला मिळू शकते. लोअर लेवलला 24,500 एक सपोर्ट आहे. 24,500च्या खाली आला तर 24,400 ते 24,300 असे 2 सपोर्ट आहेत. 24,500 पहिला, त्यानंतर 24,400 आणि 24,300 असे हे 3 सपोर्ट लोअर लेवलला आहेत 100 पॉईंटच्या टप्प्यामध्ये. हायर लेवलला 24,800 एक रेजिस्टन्स आहे. 24,850च्या वर गेला तर 25,000पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये जाऊ शकते. बँक निफ्टी ऑलरेडी रेजिस्टन्सच्या वरती 57,000 जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता त्याच्यावरती बंद आहे. तेव्हा फर्दर बँक निफ्टीसाठी 57,700 ते 58,000पर्यंतची लेवल्स बँक निफ्टीला येणाऱ्या सेशन्समध्ये बघायला मिळतील. त्यामुळे उद्यासाठी बोलायचं झालं तर बँक निफ्टी 57,500च्या वर गेला तर 57,700 आणि त्यानंतर 58,000पर्यंत बँक निफ्टी जाईल. लोअर लेवलला 57,000 स्ट्रॉंग सपोर्ट बँक निफ्टीसाठी आहे. जर काही खाली आलं तर 57,000पर्यंत खाली येऊ शकते. पण मार्केटला पॉझिटिव्ह मोमेंटम आहे आणि मला वाटतं निफ्टीला निश्चित उद्यासुद्धा नवीन हायर लेवल्स निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील आणि 24,800 ते 25,000पर्यंतची लेवल निफ्टीला निश्चित येणाऱ्या ह्या वीकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे बाय ऑन डिपनं कारभार करायला हवा आणि पॉझिटिव्ह बायसनं कामकाज करायला हवं. ओव्हरऑल मार्केटचा ब्रेड जे आहे ते पॉझिटिव्ह मोमेंटमकडे आहे. FIची विक्रीसुद्धा त्याच्या पाठोपाठ आहे कमी झालेली आहे. काल FIजनी 900 करोडची विक्री केली, त्या बाजूला DIजनी 2700 करोडचं बाईंग केलं. त्यामुळे गेले कित्येक वेळेमध्ये म्हटलं की FIजनी विक्री जरी कमी केली तरी आपण निश्चित पॉझिटिव्ह मोमेंटम पकडून हायर लेवल्स गाठू शकतो. आणि जसं FIच्या विक्रीचा कमी होते आपण फर्दर हायर लेवल्स चढण्यासाठी आणि वरती जाण्यासाठी मार्केट तयार आहे. आणि मला वाटतं हा मोमेंटम फर्दर हायर लेवल्स निफ्टी बँक निफ्टीला घेऊन जाईल. आज NSEमध्ये 1875 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1100 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये. निफ्टीमध्ये सेक्टर इंडिसाइजमध्ये आज फार्मा सेक्टर किरकोळ मायनसमध्ये राहिलं पण फ्लॅट साईडला राहिलं. बाकी आज बँक सेक्टर लीड केले, त्यापाठोपाठ रिअल्टी, IT, FMCG, ऑटो सेक्टरमध्ये चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचं तरी पॉझिटिव्ह आहेत. युरोपियन मार्केट्स अर्धा टक्का पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स 250 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. नॅसडॅक, S&P 500 नवीन लाईफटाईम हायला ट्रेड करते. US मार्केट ऑलरेडी रिकवर होऊन चांगल्या मोमेंटमनं ट्रेड करत आहेत. एशियन मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आहेत. आपण थोडंसं पाठीमाग राहिले आणि मला वाटतं येणाऱ्या काही सेशन्समध्ये आपण फर्दर हायर लेवलला निश्चित जाऊ शकतो. तर बघा मार्केट येणाऱ्या काही दिवसांना उद्याच्या सेशनमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.